आज वार बुधवार दिनांक 17 जुलै 2024. शासकीय माध्यमिक आश्रमशाळा खर्डदिगर इथली परिस्थिती बघूया आजची काय आहे ती. आज आषाढी एकादशीमुळे सुट्टी आहे शाळेला. बघूया बरं आज परिस्थिती कशी आहे ती शाळेची. आता मध्ये जाऊया शाळेच्या परिस्थिती काय आहे शाळेची बघूया. इथं पहिलीचा वर्ग आहे. वर्ग शेजारी बाथरूम आहेत. बाथरूम शाल बघा कसे आहेत. हे बाथरूममध्ये कधी पाणी पण येत नाही. मुलांना पाणी पण राहत नाही कधी. त्यांना संडासला बाहेर जावं लागतं. हे बघा बाथरूमची व्यवस्था कशी आहे इथं. आदिवासी मुलांसाठी अशी व्यवस्था आहे इथं. आता वरती जाऊया बघूया. मुलांची राहण्याची व्यवस्था कशी आहे इथं बघा. इथं कोणताही अधिकारी व कोणीही लक्ष देत नाही. गावातली कमिटी पण लक्ष देत नाही कोणी. कितीचा वर्ग आहे रे? हा येता 9वीचा वर्ग आहे. वर्ग शेजारी बाथरूम बघा. हे बघा बाथरूमची व्यवस्था कशी आहे इथं. नाही ते मुलांना राहावं लागतं. किती घाण वास मारत आहे. पाणी पण कधी आलं नाही बाथरूममध्ये. हे बघा किती घाण सोय आहे. इथं शेजारी त्यांना राहावं लागतं. इथं वर्ग आहे. हा 9वीचा वर्ग आहे. बाथरूम शेजारी इथं एक वर्ग आहे. मुलांना इथं राहावा लागतो. किती घाण वास येऊ राहिलं. इकडं झोपावं लागतं सर्व त्यांना. तर इकडचं बघूया. अशी आहे खर्डदिगर आश्रमशाळेची व्यवस्था.
हा वर्ग आहे. वर्गाचे बँच बघा कसे आहेत. ही पिण्याची पाण्याची टाकीची सुविधा त्यांची. इथं मुलं कपडे धुवत आहे. ही टाकी आहे. ही आजूबाजूला घाण बघा किती आहे. आजूबाजूला कपडे धुण्याची सुविधा नाही म्हणून मुलांना इथंच धुवावं लागते आहेत कपडे. हे बघा पाणी पण इथंच प्यावं लागतं. पाणी पण इथंच पिता का तुम्ही? इथंच ना? आजूबाजूला पाणी नसल्यामुळं ना इथंच कपडे वगैरे धुवावं लागतं, पाणी प्यावं लागतं. याच्यातूनच पाणी काढतं का? बरं ठीक आहे चालेल. शाळा कोणती आहे? इथं तुम्हाला बाथरूममध्ये पाणीवर कपडे धुण्याची सुविधा आहे का? पाणी येतो का? बाथरूमला कुठे जावं लागतं तुम्हाला? आंघोळ करायला? पाणी कसे द्वारे येते? पाणी टाकी काही मोटर चालू करून टाकीमध्ये पाणी येतं? पाणी पुरतं का तुम्हाला? इथं तुम्हाला शेजारी बाथरूम आहेत त्यांचा वास येतो का नाही? येतो ना? इकडचा कोपऱ्याचा? न रात्री झोपताना इथं व्यवस्थित झोप लागते का नाही तुम्हाला? सगळे हॉलमध्ये दिवस चालू आहेत ना तुमच्या इथं? इथं हा समोरचा वगैरे कितीच आहे? त्याच्या शेजारीच आहे ना बाथरूम? इथं तुम्हाला कोणी अधिकारीवर जिल्हाधिकारी कोणी साहेब लोक आले होते की नाही बघायला? कधी विचारलं की नाही तुम्हाला? कधीच विचारलं नाही ना? कोणी नाही ना? गावातली कमिटी वगैरे कोणीच विचारून बघत नाही ना तुम्हाला? जसे आहे तसेच दिवस चालू राहिले ना तुमचे? तुम्हाला सुधारणा व्हायला पाहिजे की नाही? व्हायला पाहिजे ना? चालेल. बरं बाकीचं झालं. आता तुमच्या समस्या काय आहे? तिथं काही सुविधा नाही आहेत तुम्हाला अजून? तुम्हाला जेवण कुठं करावं लागतं? रस्त्यावरती करावं लागतं ना? पाऊस जरी आला तरी तुम्हाला तिथंच बसावं लागतं, पाणीमध्ये यावं लागतं ना? ते सुधारणा व्हायला पाहिजे की नाही तुमची? अजून कोणी काही समस्या आहे का तुमची? बोला. लाईट राहते का तुम्हाला? जेवण चांगलं नाही देत का? तुम्हाला इथं असं व्यवस्था आहे म्हणून शिकण्यासाठी मन लागतो का नाही तुमचं? नाही लागत का? तुम्ही एकूण इथं हॉस्टेल एवढेच मुलं आहेत का? बाकी अपडाऊन करता? कारण की इथं राहण्याची सुविधा व्यवस्थित नाही आणि बाथरूम पण पाण्याची म्हणजे सोय नाही इथं, म्हणून बाकीचे गावातले आसपास हे अपडाऊनच करता. इथं राहायला कमसे कम कमी आहेत मुलं. हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि वरती साहेबांलोकपर्यंत जिल्हाधिकारीपर्यंत हे व्हिडिओ जायला पाहिजे. याच्यावर त्वरित कारवाई व्हायला पाहिजे आणि हे शाळेची सुधारणा व्हायला पाहिजे. हीच मान्यता आहे ना तुमची? चालेल ठीक आहे.